तुम्ही आता मग रेकॉर्डिंग सुरू करता. केलं, सुरू केलं. हा करा. हा सुरू देवी. आता तुम्ही मी म्यूट हो होतो हो स्वतः. हो. धनश्री ताई, तुम्ही द्वितीय विभक्ती बद्दल वाचाल का, जे पुस्तकात आहे? मला वाटतं द्वितीय काल झालंय का? हॅलो, झालं असलं तरी आपण घेऊ. थोडं झालंय त्याच्यामध्ये. हा म्हणजे बाकीचं आहे ते तुम्ही वाचा ना. उपसर्गाचा उपसर्ग चालू करायचं. उपसर्ग द्वितीय उपसर्ग चालू करायचं. विना प्रति अंतरेण वर दिले ते उदाहरण झाले. उपसर्ग वृद्ध आणि द्रह त्याचा उपयोग केला तो ते चालू करायचं. पहिलेपासूनच वाचूया ना ते द्वितीय विभक्तीचं. हा नाही ते वेळ नको बाळा घालवायला. उपसर्गाचं केलेलं नाही, रिव्हिजन करणं विशेष काही नाहीये. वाचा पहिल्यापासून 34 पानावरचं. हा वाचते. म्हणजे कंटिन्यू होईल. धनश्री ताई तुम्ही वाचताय का वाचू मी? मी वाचते. द्वितीय विभक्ती मराठी पुस्तक आहे माझ्याकडे. नपुंसक लिंगात प्रथमा आणि द्वितीया ह्या विभक्ती एकसारख्या असतात. युष्मत आणि अस्मद शब्दांची रूपे पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंगात सारखीच होतात. खाली दिलेल्या शब्दांच्या बरोबर जे शब्द उपयोगात आणले जातात त्यांची विभक्ती द्वितीया असते. विना म्हणजे शिवाय, त्याला द्वितीया लागते. प्रति म्हणजे कडे, अंतरेण म्हणजे खेरीज, धिक म्हणजे धिक्कार, हा म्हणजे अरेरे किंवा शोकदर्शक. उदाहरण, धर्मम विना न कोपी जीवती. धर्मम विना म्हणजे द्वितीया आली धर्ममची. सूर्यम प्रति पश्यति जनः, प्रतीला पण सूर्यम द्वितीया आली. अंतरेण धनम व सुखम, धनम द्वितीया. दिक्तम राजानम यो न रक्षति राष्ट्रम, राजानम तम राजानम द्वितीया. हा अधार्मिकम यो न पश्यति पाप पुण्यम, अधार्मिकम द्वितीया. जेव्हा उपसर्गाबरोबर कृत किंवा द्रह धातूचा उपयोग केला जातो तेव्हा त्याची कारक विभक्ती द्वितीया असते. जसे की माता पुत्रम अभिक्रुध्यती म्हणजे आई मुलावर रागवते. ऍक्च्युली आपण म्हणजे द्वितीया आली की मुलाला म्हणतो, पण इथे कसं आई मुलावर रागवते. माता पुत्रम अभिक्रुध्यती. राजा राजानम अभिद्रह्यती, राजा दुसऱ्या राजाचा मत्सर करतो. खालील क्रियापदे द्विकर्मक आहेत म्हणजे दोन कर्म वापरले. अशा वेळी दोन्ही कारकांची विभक्ती द्वितीयाच असते. दुह म्हणजे धार काढणे. गाम दोग्धी पयहा, गायीची धार काढतो. याच म्हणजे मागणे. बलिम याचते वसुधाम म्हणजे बलीकडून पृथ्वी मागतो किंवा बलीला पृथ्वी मागतो. पच्च म्हणजे शिजवणे. तंडुलान ओदनम पचती, तांदुळापासून भात होतो, शिजतो. रुध म्हणजे प्रतिबंध करणे. वज्रम अवरुणद्धी गाम म्हणजे गोशाळेत गायीला प्रतिबंध करतो. व्रजम आहे व्रजम. व्रजम, हा बरोबर. व्रजम अवरुणद्धती गाम म्हणजे गोशाळेत गायीला प्रतिबंध करतो. अवरुणुद्धी. दंड म्हणजे शिक्षा करणे. अवरुणद्धी बरोबर. अवरुणद्धी. व्रजम अवरुणद्धी गाम म्हणजे गोशाळेत गायीला प्रतिबंध करतो. दंड म्हणजे शिक्षा करणे. प्रच्छ म्हणजे विचारणे. ची म्हणजे गोळा करणे, वेचणे. भ्रू म्हणजे बोलणे किंवा सांगणे. शास म्हणजे राज्य करणे. जी म्हणजे जिंकणे. मंथ घुसळणे. कुश चोरणे. नी घेऊन जाणे. ऋ हरण करणे, घेऊन जाणे. कृश ओढणे. वन्न आहे का? हो वन्न आहे. हा ते न नाही दिसत, र दिसत, वर दिसत. वन्न वाहून नेणे. गाम दोग्धी पयहा बलिम याचते वसुधाम तथा तंडुलान ओदनम पचती या 3 वाक्यात गाम, बलिम आणि तंडुलान
यांची वास्तविक पंचमी असायला हवी, द्वितीया नको होती. परंतु वरील नियमाप्रमाणे येथे द्वितीयाच उपयोगात आणावी लागते. आता कोण आता वाचतं? आता ह्याच्या सरांनी जे हे दिलं ना PDF, त्याच्यामधलं द्वितीय कोण वाचतंय? ज्योती वाचशील का? कोणते प्रेझेंट करा ना, म्हणजे ऍटलिस्ट आपण रेकॉर्डिंग करतोय तर ते समोर एक असल्या म्हणजे जो बघेल त्या समोर दिसेल ना त्याला सुद्धा. चालेल चालेल. हेच आहे. वाचा. कोण? ज्योत्स्ना वाचशील? ज्योत्स्ना द्वितीया मीच वाचू का? थांबा ना जरा. आणि कोण म्हणजे कोणाला तरी चान्स मिळेल. वाचू का मी? मैं वाचू हाँ, का मैं धनश्री? मैं पढ़ती हूँ। हाँ। द्वितीय वाचा विभक्ति। धनश्री तू. हा अच्छा, ह्या वाचतात का? वाचा वाचा. स्वाती वाच ग. वाक्य में कर्ता के सर्वाधिक अभीष्ट अर्थात कर्म में द्वितीय विभक्ति लगती है। वैष्णवी चित्रम पश्यति, इस वाक्य में वैष्णवी को चित्र देखना सर्वाधिक अभीष्ट है, अतः चित्र कर्म संज्ञा है और उसमें द्वितीय विभक्ति है। इसी प्रकार बालः मोदकं वांछति, यहाँ पर बालक वांछती वांछती वांछति, यहाँ पर बालक को मोदक अभीष्ट है, अतः वह कर्म संज्ञक है। कर्तृवाच्य के वाक्यों के कर्म में द्वितीय विभक्ति लगती है। यथा वैष्णवी चित्रम रचयति, यहाँ चित्र की रचना करना ही कर्ता का कर्म है, अतः चित्र में द्वितीय विभक्ति है। अभितः परितः समया। अभितः मीन सामने, उसका मीनिंग इंटू ब्रैकेट दिया है। हाँ, तो मीनिंग भी पढ़ती हूँ। अभितः सामने, परितः चारों तरफ, समया पास, निकषा पास, हा खेद, प्रति के ओर, उभयतः दोनों तरफ, सर्वतः सर्वत्र, दिक् दिक्, ऊपरी ऊपर, अधः नीचे, विना बिना, अंतरा बिना, अंतरेण बिना के योग में द्वितीय विभक्ति होती है। मैं जो एग्जाम्पल है ये एक लाइन में ये पढ़ती हूँ, उसके बाद फिर आप पढ़िएगा। ग्रामम अभितः वृक्षाः सन्ति, नगरम परितः मार्गाः सन्ति, विद्यालयं समया उद्यानम अस्ति, नदीं निकषा शीतल समीरः वहति, हा बालघातिनम्, अहं मित्रं प्रति किमपि न कथयिष्यामि, मार्गम उभयतः वृक्षाः सन्ति, आश्रमं सर्वतः वनानि सन्ति। ये कैसे पढ़ते हैं? भी मूर्खम। मम गृहम् उपरि वायुयानं गच्छति, भूमिम् अधः जन्तवः सन्ति, पुत्रं विना माता दुःखिता अभवत्, परिश्रमम् अंतरा सुखम नास्ति, हास्यम अंतरेण जीवनम निरर्थकम। अच्छा, आप स्वाती दूसरे को भी पुढचं चांस वाचशील? दीजिए। हाँ, हाँ, स्वाती पुढचं वाच. हो वाचते. अधि उपसर्ग पूर्वक शिंग स्था अस वस धातुओं के योग में द्वितीय विभक्ति होती है। राजकुमारः पर्यंकम अधिशेते, विष्णुः वैकुंठम अधितिष्ठति, प्राचार्यः उच्चासनम अध्यास्ते, मुनिः वनम अधिवसति। व्यवधान रहित कालवाची एवं मार्गवाची शब्दों के योग में द्वितीय विभक्ति होती है।
छात्रः 12 वर्षाणि अपठत् छात्रः मासं पुस्तकम् अपठत् मथुरानगरम् इतः क्रोशं वर्तते विद्यालयात् क्रोशद्वयं पर्वतः वर्तते। निम्नलिखित के योग में द्वितीय विभक्ति होती है। सेव सेवा करना, पुत्रः पितरम सेवते, आ अधिक रूह चढ़ना, बालकः वृक्षम आरोहति, अनु पीछे, पुत्रः पितरम अनुगच्छति, निंद निंदा करना, दुष्टः सज्जनम निंदन्ति निंदति, रक्ष रक्षा करना, रक्षकाः ग्रामं रक्षन्ति, गम जाना, बालिकाः नगरं गच्छन्ति, दुह दुहना, राधा गां पयः दोग्धी, याच मागना असेल, पुत्री मातरम धनम याचते, पच पकाना, सह तंडुलान ओदनम पचती, दंड दंड देना, राजा चौरम शतम दंडयति, प्रच पूछना, शिष्यः गुरुम प्रश्नम पृच्छति, नि ले जाना, कृषकः अजाम ग्रामम नयति, चि चुनना, मालाकारः पादपम पुष्पाणि चिनोति, ब्रू बोलना, गुरुः शिष्यम धर्मम ब्रूते वदति, शास शिक्षा देना, गुरुः शिष्यम शास्ति, जी जीतना, पांडवाः कौरवान् अजयन्, मथ मथना, गोपी दधि नवनीतम मथनाति, मुष चुराना, चौरः धनम मुष्णाति, दुह याच पच दंड रुद्ध प्रच ची ब्रू शास जी मत मुष नि रू कृश वह ये धातुएं द्विकर्मक होती है। इनके दोनों ही कर्मों में द्वितीय विभक्ति होती है। उपर्युक्त उदाहरणों में अधिकांश में दो कर्मों का प्रयोग किया गया है। कुछ में जैसे कि जी शास मुश एक ही कर्म का प्रयोग किया गया है, पर यदि वहां दूसरे कर्म का प्रयोग होता तो भी दोनों में द्वितीय विभक्ति ही लगेगी। सांगू का वाचू? हा, आता पुस्तकामधलं तृतीय विभक्ती कोण वाचेल? मी वाचू का? वाचा. तृतीय विभक्ती खालील शब्दांबरोबर उपयोगात आणलेल्या शब्दांची तृतीया असते, तसेच कर्तृवाचक शब्दांची षष्ठी असते. 1 अलम, 2 किम, 3 कार्यम, 4 अर्थः, 5 प्रयोजनम. उदाहरण: अलम श्रमेण, श्रम पुरे झालेत म्हणजे श्रम व्यर्थ आहेत. नास्तिकस्य धर्मेण किम प्रयोजनम, म्हणजे नास्तिकाला धर्माशी काय कर्तव्य. कोर्थ मूर्खेण पुत्रेण, मूर्ख मुलाचा काय उपयोग किंवा मूर्ख मुलापासून काय फायदा. तृणेन कार्य भवतीश्वराणाम, म्हणजे थोरांचे कार्य गवताच्या काडीनेही होते. तस्य धनेन किम यो दानम न ददाती, जे दान दिले जात नाही त्या धनाचा काय उपयोग. सह, साकम, सार्धम आणि समम यांच्या बरोबर येणाऱ्या शब्दाला तृतीयेची अपेक्षा असते. जसे रामः सीतया सह गच्छति, किमर्थम तेन साकं क्रीडसि, ऋषिपुत्रः मृगः सह धावति, धूर्तैः
समम न वदेत. हेत्वार्थी तृतीया विभक्ती असते, जसे अधर्मेण विनाशः भवति. शरीराचा एखादा भाग विकृत असला तर त्या अवयवाचा वाचक शब्द तृतीयेत असतो, जसे अक्षाः कान, पादेन खंजः. वाचू का पुढे? पुढे ह्या PDF मधलं कोणीतरी वाचू दे, तृतीया विभक्ती. सुलभा वाचशील का? मी मी वाचू वाचतो का? वाचा वाचा. जिसकी तृतीया विभ- सहायता से कार्य किया जाता है उसमें तृतीया विभक्ति होती है। रचना कलमेन पत्रम लिखति। वाक्य में पत्र का लेखन कलम की सहायता से किया जा रहा है, अतः पत्र लेखन में सहायक होने के कारण कलम में तृतीया विभक्ति है। रामः रावणं बाणेन हतवान। इस वाक्य में रावण को मारने में बाण प्रमुख साधन है, अतः बाणेन में तृतीया विभक्ति है। अधोलिखित शब्दों के योग में तृतीया विभक्ति होती है। सह साथ। सोहनः रामेण सह गच्छति। सार्धम साथ। गोपालः रामपालेन सार्धम क्रीडति। सदृशम समान। सीतायाः मुखं चंद्रेण सदृशम अस्ति। समम साथ। भोजनेन समम जलम पीब। समः समान। भोजः पराक्रमे विक्रमेण समः आसीत्। अलम बस। अलम विवादेन विना किंवा बिना। रामेण बिना सीता दुखिता अभवत। जिस अंग में कोई विकार प्रदर्शित करना हो उस अंगवाची शब्द में तृतीया विभक्ति होती है। देवदत्तः नेत्रेण कारणः अस्ति। अश्वः पादेन खच्चः अस्ति। फल प्राप्ति या कार्य की पूर्तता के अर्थ में समय की निरंतरता का बोध कराने वाले शब्दों में तृतीया विभक्ति होती है। रामः सप्ताहेन पुस्तकं समाप्तवान्। बालः सप्तभिः दिवसैः निरोगः जातः। पृथक विना तथा नाना के योग में द्वितीया तृतीया या पंचमी विभक्तियों में से कोई भी एक लगती है। जलम जलेन जलात वा विना न कोपी जीवितुम शक्नोति। दुसरं ईश्वरम ईश्वरेण ईश्वरात चा पृथक न कोपी अस्मान् रक्षितुम समर्थः। विद्याः विद्यया विद्यायाः वा नानान सुखम। झालं. थँक्यू धनश्री तृतीय ताई. झालं. हा, चतुर्थी कोण वाचतंय? मी वाचू का? हा, पुस्तकातलं ना वाचा आता? ना. चतुर्थी अं, पुस्तकात हो, पुस्तकातलं. हा. चतुर्थी विभक्ती संप्रदानकारक, ज्याला द्यायचे असते व ज्याचे करिता काही केले जाते तद्वाचक शब्दांच्या विषयी संप्रदानकारकाचा प्रयोग करतात व संप्रदानाची चतुर्थी विभक्ती असते, जसे रामः याचकाय धनम ददाति. दुसरं विद्याः रुग्णाय औषधं प्रच्छयति. वैद्यः वैद्यः रुग्णाय औषधं प्रयच्छति. राजा भिक्षुकेभ्यः वस्त्राणि वितरति. हित तथा सुख शब्दांच्या बरोबर संबंध आला तर चतुर्थी विभक्ती होते, जसे पुत्राय हित सुखं च भवेत्. रोचते कुप्यति क्रुध्यति नमः स्वस्ति धारयति स्पृहयति तथा उपदिशति यांचा संबंध आला असता चतुर्थी विभक्ती होते, जसे बालकाय दुग्धम
रोचते. गृहपती सेवकाय कुप्यति. त्वं कस्मै कुप्यसि? गुरवे नमः. स्वस्ति बालकाय. सः मह्यं शतं धारयति. छात्रा शतम. सः मह्यं शतं धारयति. छात्राः फलेभ्यः स्पृहयन्ति. मुनयः जनेभ्यः धर्मम् उपदिशन्ति. सूचना. तर चतुर्थी विभक्ती बद्दल अथवा तदर्थवाची अर्थ किंवा कृते शब्दाचा प्रयोग होतो. तदर्थम, स्वदर्थम, मदर्थम, इदर्थम, रामार्थम, शिवार्थम, स्वकृते, रामस्य कृते इत्यादी. अच्छा, हे आता हे पुढचं नंतर पीडीएफ वाचूया. हा पीडीएफ मधलं सुलभा वाचतेस? तिचा मेसेज आलाय, ती बाहेर आहे म्हणून. बाहेर 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 आहे. देवी आवाज खूप आहे. अच्छा, राधिका ताई तुम्ही वाचता पीडीएफ मधलं? स्क्रीन वर दिसते ते. मीच वाचू पण याचं. वाचा ना. चतुर्थी विभक्ति. संप्रदान कारक के योग में चतुर्थी विभक्ति होती है. दा धातु के योग में जिसे दिया जा रहा है उसमें चतुर्थी विभक्ति होती है. यथा पिता पुत्राय पुस्तकं यच्छति. राजा भिक्षुकाय वस्त्रं दधाति. अधोलिखित शब्दों या धातुओं के योग में चतुर्थी विभक्ति होती है. रुच अच्छा लगना. बालकाय मोदकम रोचते. क्रुध क्रोध करना. स्वामी सेवकाय क्रुध्यति. कुप क्रोध करना. माता पुत्राय कुप्यति. द्रोह द्रोह करना. मंदमतिः छात्रः योगाय छात्राय द्रुह्यति. स्पृह चाहना. योग्य. मी एक सजेस्ट करते, मध्ये जे हा. धातू आहेत त्याला तोडायचं, म्हणजे कृप कुप द्रुह स्पृह असं वाचायचं. स्पृह असं. हा असं हा स्पृह बरोबर. चाहना. आभूषणेभ्य श्रूयति नारी. इश ईर्ष्या करना. ईर्ष्य. दुर्योधन ईर्ष्या करना. दुर्योधन अर्जुनाय ईर्ष्यति. असूय. य पूर्ण म्हणायचं नाही, म्हणजे ना असूय असं म्हणायचं. हा हो ना. हा बरोबर. हा. हो. असूय. निंदा करना. धनहीन जनिकाय असूयति. नमस्कार. गुरवे नमः. स्वस्ति कल्याण हो. स्वस्ति प्राणिभ्य. स्वधा पितरों को जल देना. पितृभ्य स्वधा. स्वाहा समर्पित. अग्नये स्वाहा. विद निवेदन करना. सहा गुरवे निवेदयति. आता पंचमी. थँक्यू. कोण वाचतंय? आता पंचमी ह्याच्यातलं नाही, आता पंचमी पुस्तकातलं आपादान कारक. राजेशजी तुम्ही वाचाल? वाचतो. आपादान कारक. ज्या कशात वियोगाचा बोध होईल त्यासाठी आपादान कारकाचा प्रयोग होतात. आपादानचे पंचमी विभक्ती होते, जसे वृक्षात पर्णम पतितम. सैनिकः अश्वात् पतति. गोविंदः नगरात् आगच्छति. त्वं कस्मात् प्रदेशात् आगच्छति. नद्यः पर्वतात् अवतरन्ति. निम्नांकित शब्दांच्या बरोबर संबंध आला तर पंचमी विभक्ती होते.
जसे बहिः, अरात्, प्रभूति, ऋते, जायते, विभेति, वारयति, प्रतियच्छति. जसे उदाहरणार्थ नगरात बहिः, अरात उपवनात, शैशवात प्रभूति, ऋते दैवात सुखम न लभ्यते, वृक्षेभ्यः फलानि जायन्ते, कस्मात् विभेति अशोकः, सस्येभ्यः गां वारयति कृषकः, तंडु भाः प्रतियच्छति माशान. संपलं. इथे तुम्ही ऑब्झर्व केलं तर काय ते? त्वं कस्मात प्रदेशात आगच्छति पाहिजे. चौथं वाक्य. चौथं हा आगच्छति. मी काय वाचलं, वेगळं वाचलं का काही? तेच आहे पण आगच्छसि पाहिजे ना त्वं म्हटल्यावर. हो बरोबर हा बरोबर हो. बरोबर. मिसप्रिंट आहे इथे. मिसप्रिंट Printing असेल mistake तर आहे. मग. हो. हम्म. बरोबर. आता हातली पंचमी पण तुम्हीच वाचा मग. वाचतो. पंचमी विभक्ति. आपादन कारक में पंचमी विभक्ति होती है जिसे सर एक मिनिट, ते आपादान नाही आहे, अपादान आहे. हो सॉरी, अपादान. अपादान ओके. अपादान कारक में पंचमी विभक्ति होती है जिसे नियम पूर्वक पढ़ा जाए उसमें पंचमी विभक्ति होती है. यथा अहम गुरोः संस्कृतम पठामि. जहां से कोई वस्तु उत्पन्न होती है उसमें पंचमी विभक्ति होती है. जैसे गंगा हिमालयात प्रभवति, बीजात जायते वृक्षः. जहां से कोई व्यक्ति या वस्तु अलग होती है वहां पंचमी विभक्ति होती है. जैसे मोहनः विद्यालयात आगच्छति, वृक्षात पत्राणि पतन्ति. भी, त्रा तथा त्रस धातुओं के योग में सॉरी भय हेतु में पंचमी विभक्ति होती है. जैसे रामः पापात् बिभेति, रक्षकः चौरात् त्रायते, गोकुलः दुर्जनात् त्रस्तः. निम्न अवयवों के योग से पंचमी विभक्ति होती है. ऋते म्हणजे विना. ईश्वरात् ऋतेन कोऽपि मम रक्षकः. प्रभूति जिससे लेकर क्या शुरू करके. ततः प्रभूति सह नित्यम विद्यालयम गच्छति. पृथक म्हणजे अलग. ईश्वरात् पृथक नास्ति कोऽपि रक्षकः. दूरम म्हणजे दूर. प्राथमिक विद्यालयः ग्रामात् दूरम अस्ति. बहिः म्हणजे बाहर. मुशकः बिलात् बहिः आगच्छत्. आरभ्य म्हणजे आरंभ करके. सोमवासरात आरभ्य वृष्टिः जायते. आरात म्हणजे निकट. ग्रामात आरात नदी अस्ति. अनंततरम म्हणजे बाद. त्वं पठनात् अनंतरम क्रीडाक्षेत्रम गच्छ. प्रमाद म्हणजे उपेक्षा किंवा आलस्य. पठनात मा प्रमादः. अन्य म्हणजे दुसरा. ईश्वरात अन्यः कोऽपि पालकः नास्ति. पूर्वम म्हणजे पहले. विद्यालय गमनात् पूर्वम गृहकार्यं कुरु. बहिः बाहर. मुशकः बिलात् बहिः आगच्छत्. प्राक् सोमवासरात् प्राक् रविवासरः
भवति। थँक्यू. ओके. आता षष्ठी सुखदाताई तुम्ही वाचाल? हो, वाचते. पुस्तकातली वाचायची का? हो. जेव्हा नाम किंवा सर्वनामाच्या दुसऱ्या शब्दांच्या बरोबर संबंध प्रकट होतो तेव्हा त्यास संबंधकारक म्हणतात. संबंधामध्ये षष्ठी विभक्ती असते. जसे मम गृहम, तव पुस्तकम, रामस्य उद्यानम. हे पुस्तकातलं झालं षष्ठीचं. झालं. हा हा. हो, वाचा. संबंध में षष्ठी विभक्ति होती है. रामस्य पुस्तकम, कृष्णस्य ग्रामः, मृत्तिकायाः घटः. निम्नलिखित शब्दों के योग में षष्ठी विभक्ति होती है. कृते लिए, बालकस्य कृते जलम आनय. हेतुः कारण, कस्य हेतोः अयम उत्सवः. समक्षम सामने, गुरोः समक्षम असत्यम मा वद. मध्ये बीच में, हंसानां मध्ये बकः न शोभते. अन्तः अंदर, अतिथिः गृहस्य अन्तः प्रविशत्. दूरम दूर, किम दूरम व्यवसायिनाम्. अनादरम अनादर, कस्यापि अनादरम मा कुरु. कतिपय तहसील, तस् प्रत्ययांत पदों के साथ षष्ठी होती है. यथा ग्रामस्य पूर्वतः नदी वहती. अनेक में एक का निश्चय करने में षष्ठी एवं सप्तमी दोनों विभक्तियां होती है. सोहनः वीराणाम अथवा वीरेषु वा महावीरः अस्ति. कवीनाम अथवा कवीषु वा कालिदासः श्रेष्ठः. अध म्हणजे नीचे, वृक्षस्य अधः श्रमिकः शेते. उपरि ऊपर, भवनस्य उपरि पक्षिणः सन्ति. पुरः अथवा पुरस्तात् म्हणजे सामने, गृहस्य पुरः अथवा पुरस्तात् निंबवृक्षः अस्ति. इथं पुरः नाही म्हणता येत, पुरः म्हणायचं. गृहस्य पुरः. गृहस्य पुरः अथवा पुरस्तात् निंबवृक्षः अस्ति. ओके. आता पुस्तकातल्या सप्तमी कोण वाचताय? रवींद्रजी तुम्ही वाचाल? मी वाचतो. रवींद्र हो वाचतो. हा. सप्तमी विभक्ती क्रियेच्या आश्रयाला आधार अधिकरण कारक म्हणतात. अधिकरण कारक 3 प्रकारचे आहेत. औपश्लेषिक, वैषयिक, अभिव्यापक. जसे औपश्लेषिक, स अरण्ये निवसती, वनाच्या एका भागात राहतात. वैषयिक, अध्ययने नुरागोष्टी, अभ्यासाच्या विषयात गोडी असते. अभिव्यापक, दधनी सर्पी, दह्यांच्या संपूर्ण भागात तूप आहे. त्यातलं वाचा. सप्तमी हा हा, पीडीएफ मधलं वाचा. अधिकरण कारक में सप्तमी विभक्ति होती है. वृक्षे फलानि संति, सिंह वने वसति. जिसके समस्त अवयव में कोई वस्तु व्याप्त हो वहां सप्तमी विभक्ति होती है. तिलेषु तेलम विद्यते, जो कर्ता की इच्छा में विद्यमान हो वहां सप्तमी विभक्ति होती है. रामस्य पठने अनुरागः अस्ति, जहां एक क्रिया के अनंतर दूसरी क्रिया का होना पाया जाए वहां सप्तमी विभक्ति होती है.
सूर्ये अस्तं गते पक्षिणा निड्डं गता रामे वनं गते दशरथा प्राणान् अत्यजयत् रुद्रति बालके पिता रुदती. कार्यालय गता। समूह में किसी एक की श्रेष्ठता के निर्धारण में सप्तमी षष्ठी दोनों विभक्तियों का प्रयोग होता है। बालकेषु बालकाना वा रमेशा श्रेष्ठः, पक्षिषु पक्षिणा वा काकचतुरः, वीरेषु वीराणां वा राणा प्रतापः श्रेष्ठः, पशुषु पशूनां वा सिंहो राजा भवति, धावत्सु धावता वा कपिलः श्रेष्ठः। निमित्त कारण अर्थ में सप्तमी विभक्ति होती है। चर्मणि मृगम हंति, प्रवीणः कुशल, चतुर शब्दों के प्रयोग में सप्तमी विभक्ति होती है। प्रवीणः कुशल, वीणाया प्रवीणः, चतुरः चतुर, रमा वार्तालये चतुरा। झालं वाटतं, मला वाटतं हा झालं. तेवढंच झालं. हा, आता तशी वेळ संपत आली आहे, तर ह्यातलं कोणाला जर काही डाऊट असेल तर नोट डाऊन करा आणि उद्याच्या क्लासमध्ये सर क्लॅरिफाय करतील. ओके. कुठल्याही आणि शब्दाचा उद्या किंवा सरांना- काही वाक्यांचे अर्थ नाही कळले ते हो ते ते आपण आपण सरांकडून करूया. उद्या करून घेऊया. हा, एवढं उद्या सगळं विचारूया लक्षात सरांना. कसं ठेवायचं? तो तर मोठा प्रश्न आहे, सगळं लक्षात ठेवणं म्हणजे. आपण मग सरांना त्याच्या समजून मागे सांगायला काहीतरी सांगूया. तुम्ही परत वाचा आणि नोट डाऊन करा की तुम्हाला काय विचारायचं आहे आणि मग ते प्रश्न विचारायचे सरांना. चालेल. हा, चालेल. धन्यवाद ओके. सगळ्यांना. हो, जय गुरु. तुम्हाला जय जय गुरु. गुरु. जय गुरु. धन्यवाद. धन्यवाद.